स्वामी भक्त आहात ना, प्रत्येक स्वामी भक्ताचं जीवनचरित्र असंच असतं आणि ते ह्या पायरीने चढत असतं. पहिल्यांदा जे काही तुमच्या जवळचे नाते गोते पाहुणे रावळे जे काही काळजाचे डोक्यातले सगळे लोक तुमच्यापासून दूर होतात, तुम्ही एकटं पडता. ठीक आहे. सेकंड जे होतं, तुमच्यावर संकट कोसळतात, जे तुम्ही नाही केलं ते पण तुमच्या अंगलट येऊन बसतं, पण ते संकट एकदम अचानक नाहीसे होऊन जातात आणि झटक्यात निघून जातं. कारण तुमच्या कर्माचा काहीतरी दोष असतो किंवा मागच्या जन्मीचा काहीतरी कर्म असतो, तो ह्या जन्मी फेडून निघतो लवकरात लवकर. आणि सर्वात लास्टला तुम्हाला एक कळतं की माझं कोणी नव्हतं आणि मी एकटाच होतो. आणि एक लक्षात ठेवा, स्वामी भक्तीमध्ये स्वामी तुम्हाला एकटं का पाडतात, कारण ज्यावेळेस वाघ आहे ना शिकारला जातो ना, तो एकटा जातो आणि शिकार करून येऊन पोट भरून खाऊन सुखी समाधानी राहतो. याचा अर्थ एकच, ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज तुम्हाला एकटं पाडतात ना, त्या स्वतः स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी असतात आणि ज्या मैदानात तुम्ही लढता ना, ते मैदान स्वतः स्वामी समर्थांचं असतं. त्यामुळे तुमचा विजय ही पक्का असतो. फक्त धीर नाही